नमस्कार, मी माधुरी. तर आज बघा ना, गावावरून आलं की साईच्या स्कूलमध्ये ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं. त्यामुळेच आम्ही गावावरून लवकर आलेलो होतो. तर अशी छोटीशी पर्स घेऊन ना मी त्याचं साहित्य आणण्यासाठी चाललेले होते. कारण आहोंचं असं चालू असतं की तुला जे लागते ना ते तू स्वतः जाऊन घेऊन येत जा. मी जर काही आणलं तर तू बोलते की हे राहिलं ते राहिलं, त्यामुळे तुला लागेल ते तू घेऊन येत जा. त्यामुळे ना इथे साई आणि मी ना बाहेर मार्केटमध्ये जाणार होतो. कारण इथं जवळ तर असं काही भेटत नाही, थोडंसं लांब जाऊन सगळं काही घ्यावं लागतं. तर बघा, साईचा मित्र नाही ते गाडीवर गेला, तर त्याच्यासोबत साईला रेस लावायची होती, म्हणून साई त्याच्या मागं जोरात अशी सायकल मारून जात होता. मित्रासोबत तर शर्यत तर काय तो लावू शकला नाही, कारण तो गाडीवर होता आणि सायकलवर होता. पण तरीही त्याची सायकल बघा किती जोरात मारतो आणि अचानक ब्रेक लागतो, त्यामुळे भीती वाटते त्याला एकट्याला सायकलला पाठवायला. तर हे ना ओपन थिएटर आहे कॅम्पामध्ये, असं इथं ओपन थिएटर आहे आणि इथे ना दर शनिवारी पिक्चर दाखवण्यात येतो. खूप छान असं गार्डन तिथे बनवलेलं आहे, मुलांना असं रमण्यासारखं आहे, खेळण्यासारखं सुद्धा आहे. लहान मुलांसाठी सुद्धा खेळणी इथे बसवलेले आहेत. अगदी सुंदर हा एरिया बनवलेला आहे. आणि याला ना इथं बघा तुम्ही, वेगवेगळ्या कलरची ना पानांची झाडं आहेत, फुलं आहेत. आतमधून एरिया तर खूप सुंदर आहे. हा बाहेरचा आहे जे की मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पुढे आल्यानंतर ना, तर इथे सगळ्यात आधी तर सुरुवातीला थोडंसं लवकर आल्यामुळे ना काही दुकानांना तर लॉकच होतं, म्हणजे अजून दुकानं उघडली नव्हते. मुंबईमध्ये ना दुकान उघडायचा टाईम असतो 5च्या नंतर शक्यतो दुकानं उघडले जातात. पण मला थोडंसं काम होतं, त्यामुळे मी जरा लवकरच आलते. 4:30 वाजताच आले होते, त्यामुळे सगळी दुकानं काही इथे उघडी नव्हती. अरे आता आईस्क्रीम खा, आईस्क्रीम खराब होऊन जाते. बाहेर गेले की आम्हाला काहीतरी खायचं असतं आणि लगेच त्याचं चालू झालं की मम्मी मला चिप्स घ्यायचे, तर त्याला आईस्क्रीमसुद्धा खायची होती, त्यामुळे त्याला मी आईस्क्रीम दिली आणि पुढे निघालो. तर बघा, मी यायच्या आधी साई इथे दुकानामध्ये पोहोच झालेला होता. अजून गाडा आहे का मोठी? अजून गाडी एवढं कितीला ते? 30 रुपये. द्या छोटीच. ही कितीला आहे आत्ताची? 23. द्या मग 30 वाली. स्लाइम घे ना. अरे कशाला स्लाईम? हे बघा, साऊ ठेव तू तर. 130 रुपये बघा. 130. हां, रसवाडा पावडर. बदलून घ्यायचं मग, काही गेलं. काय घ्यायचंय साऊ? घेते 130. आणि आता क्रीमचे 230. नको का ते? क्रीमचे नको या ना. सांगितले नाही मग. घे स्कॅनर. तिथे दुकानामध्ये खरेदी केली आणि तिथे ना ते दादा एक हिशोब करताना चुकले होते. म्हणजे त्यांनी, मी एक क्रीम घेतली होती, त्याचे पैसे लावायला विसरले होते, त्यामुळे त्यांना मी बोलले होते की तुम्हाला ते पैसे नको आहेत का, असं म्हणून आम्ही थोडंसं हसलो आणि पुढे निघालो. तर बघा, पुढे जाताना काही दुकाने आणखीनही उघडे नव्हते, तर आम्हाला नाही ते बिर्याणी मसाला घ्यायचा होता. एक घे ना, एव्हरेस्टचा द्या, एव्हरेस्ट. आणि एक मिल्क पावडर द्या. जाता जाताना प्रत्येक दुकानामध्ये थांबून थोडं थोडं साहित्य खरेदी केलं, लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि इथे आल्यानंतर ना समोसा घेतला नाही असं तर कधी होतच नाही. तर इथे आल्यानंतर ना हे समोसाची ऑर्डर आमची नक्की असते. खूप छान आणि सुंदर इथले समोसे लागतात, चवीला सुद्धा खूप टेस्टी असतात, त्यामुळे इथे आम्ही आवर्जून समोसे घेत राहतो. तर समोसे ना अगदी गरम गरम तळायचे चालू होते, त्यामुळे आम्ही थांबलेलो होतो इथं. तोपर्यंत साईचं ना चिप्स खायचं काम चालू होतं, कारण मागच्या दुकानामध्ये ना त्याने चिप्स घेतलेले होते आणि तो खात तिथं
तो उभा राहिलेला होता. तर मी इथे समोसे कधी होत आहे त्याची वाट बघत बसलेले होते. नंतर आम्ही ना इथे 3 समोसे घेतले, कारण शौर्य, साई आणि मी असे आमच्या तिघांसाठी मला इथे ना गरमागरम समोसे घ्यायचे होते. आहोंना काही जास्त समोसे आवडत नाही आहेत, त्यामुळे ते काय ते खात नाही आहेत. मग आमच्यासाठीच मी कधी पण बाहेर गेले की समोसे आणत असते, त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी घेत असते. तर बघा इथे ना खूप सारी मिठाई सुद्धा होती, लाडू होते, काजू कतली, वेगवेगळे अशा मिठाई होत्या. सगळ्यांची नावं सुद्धा सांगणं शक्य नाही. तर सगळे समोसे घेतले आणि घरी आल्यानंतर ना आम्ही अशी समोसा पार्टी केली. तर शौर्य घरी ना वाट बघत बसलेला होता की मम्मी कधी येते. त्याला ते खायला दिलं आणि लगेच लागलो आपल्या प्रोजेक्टला. तर स्कूलमध्ये मुलांसाठी काही प्रोजेक्ट असेल ना तर त्यांच्यापेक्षा जास्त आपल्यालाच हा त्रास सहन करावा लागतो. तर यांना तर ह्या काही गोष्टी जमत नाहीत, म्हणून मी ना सकाळी लगेच आवरून घेतलं. आता त्या दिवशी तर मी काय बनवलं नव्हतं, पण हा दुसऱ्या दिवशी हा मी बनवायला घेतलं. तर फायनल लुक असं झालं होतं. अशा पद्धतीने आपला हे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा मोबाईल तयार झालेला होता.